नमस्कार मित्रांनो, आज सांगोल्यातील गट शिक्षणाधिकारी यांच्या ऑफिसच्या समोर पंचायत समितीमध्ये येण्याचं कारण की सांगोला तालुक्यामध्ये शिक्षणाचा चाललेला भोंगळ कारभार हे उघडकीस आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। खरं तर कार्यालयीन आदेश असताना या तालुक्यामध्ये दाखले दुसऱ्या शाळेमध्ये आणि मुलगा फिजिकल शिकतोय एका दुसरीकडेच प्रायव्हेट शिक्षक शिकवत आहेत, त्यांना ऊत आलेला आहे। माझं मत असं नाही की त्यांनी काम करावं, पण ह्या मुलांच्या आरोग्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे, मुलांच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे। आणि महत्वाचं म्हणजे हे जे आहेत हनुमान इंग्लिश मीडियम स्कूल कटपळ आणि सांगोला गुरुकुल सांगोला आणि बाळूमामा गुरुकुल सांगोला, त्याचबरोबर विश्वशोभा पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय मेडशिंगी इथं दाखले नसताना सुद्धा अवैधरित्या शाळा चालू आहे। मग ही जी शाळा आहे हे कोणाच्या भरोशावर चालू आहे? हे त्या कटपळ गावातील एक सुजाण नागरिक ज्यांच्यावरती अन्याय झाला, त्यांनी कागदपत्रांचा पाठपुरावा केला, हे आता तुम्हाला सांगतील। नमस्कार, मी विश्वास प्रकाश सिंगळे, सहार कटपळ। कटपळमध्ये गायरान क्षेत्र आहे 978/2। हे गायरान क्षेत्रामध्ये विक्रम ताताव भोसलेने आपले शैक्षणिक संस्था चालू केली। त्या शैक्षणिक संस्थेमध्ये अकॅडमी नाव देऊन तिथं 25 ते 30 विद्यार्थ्यांचं भवितव्याची खेळ त्यांनी केलाय। कारण भविष्यात त्या शाळेचा कुठलीही मान्यता नाही आणि एकतर ग्रामपंचायतची गायरान जमीन अतिक्रमण करून त्यांनी सगळं केलंय आणि त्या शाळेचा अनधिकृत शाळा ही माननीय नवले सरांनी हे केलेले अनधिकृत केलेले, शिक्षण विभागाने अनधिकृत केले आणि त्याची चौकशी कुमटेकरांना लावली। कुमटेकरांनी त्याच्याकडून 5 लाख घेतले, ते म्हणतोय 5 लाख देऊन हा प्रश्न संपवला म्हणतोय मी। ती 7 महिने झाले कुमटेकरनं कुठलीही कारवाई केलेली नाही। तिथं 10/12/2025 शिक्षण विभागाचा पत्र आहे, त्याला कारण आदेश आहे। आदेशाचे काही त्यानं धूळ कचरा कुंडी टाकले सगळे पूर्ण आणि 2 नंबर सगळे करून त्या विक्रम भोसलेनं स्वतःची जागा असताना, त्याचा गट नंबर आहे 915/6 असताना ग्रामपंचायतीला खोटी माहिती देऊन ग्रामपंचायतची अर्धा एकरच्या आसपास जागा घेऊन बांधकाम करून कंपाऊंड केलंय तिथं आणि त्या जागेची कागदपत्र माहिती सगळी काढल्यानंतर त्यानं माझ्यावरती त्याच्या मिसेसला छेडछाड केली किंवा असं खोटे गुन्हे करायचा प्रयत्न केला, पण त्याला कुठलं ते यश आलं नाही। आता परत आणखी त्यानं माझ्याकडे चालू केले तसं सगळ्या पत्रेवर केला पूर्ण। पालकमंत्र्यांना केलाय, शिक्षण विभाग मंत्र्यांना केलाय, शिक्षण अधिकाऱ्यांना केलाय, सगळ्याला पूर्ण पत्रेवर कुठूनच पत्रिका काय झाली नाही। म्हणजे सगळे बोगस सगळे बोगस गेले, सगळे साठगाठ यांचे सगळे आणि त्यातला कुमटेकरांची सगळ्यात मोठी साठगाठ आहे। त्याला 7 महिने तो माणूस अकार्यक्षम दाखवतोय, त्याला सस्पेंड करावं आणि त्याचबरोबर नवले सरनी स्वतः राजीनामा द्यावा आपल्या कार्याचा। आपल्या नवले हे काम करण्यासाठी निष्क्रिय 7 महिने त्यांचा जर अंडर ऑफिसर असेल तर तो 7 महिने कारवाई करू शकत नाही, तर त्याला त्या पदावर अधिकारच नाही ना। त्याने राजीनामा देऊन जायचं पुढील दिवसात 15 ऑगस्ट जर नाही कारवाई झाली तर मी उपोषणाला पंचायत समितीत किंवा शिक्षण विभागापुढे बसणार आहे। सांगितलं होतं नलवडे साहेबांनी पत्र काढलं कुमटेकर साहेबांना की सदरची शाळा तुम्ही खालसा करा आणि मला अहवाल पाठवा। त्या कुमटेकरांनी काय तर 5 लाख रुपयाची लाच घेतलेली आहे असं समजण्यात येत आहे, लोक अशी म्हणत आहेत। पण त्या कुमटेकरनं मुलांच्या आरोग्याशी खेळत आहे का? हा कुमटेकर हा मुलांच्या आरोग्याशी खेळणारा शाळा मॅनेज करणारा दलाल आहे का? हे आम्हाला शोधावं लागल। ह्या कुमटेकरची शिक्षण मंत्र्याकडं, मुख्यमंत्र्याकडं जे एवढे चळवळ चालू असताना, एवढं नीटची परीक्षा मॅनेज, त्याचबरोबर आरोग्य विभागाची मॅनेज एवढे होत असताना सांगोल्याचं शिक्षण विभाग हे अधिकाऱ्यांना मॅनेज आहे का? हे त्या बोगस शाळा चालवणाऱ्याला मॅनेज आहे का? हा मोठा प्रश्न पडलाय। आता मी तुम्हाला वॉटर प्युरिफायर दाखवतो, ह्याचं कारण की हो का, मी तुम्हाला असंच बोलत नाही, ही कागदपत्र आहेत। आदेश नवले साहेबांनी आदेश काढला, त्या ग्रामपंचायतीनं आदेश काढला, तरीही भोसले हा ती शाळा खालसा करत नाही। त्याला कोणत्या पुढाऱ्याचं, कोणत्या अधिकाऱ्याचं ह्याच्यावरती वचक आहे हे आम्हाला बघावं लागेल। त्या अधिकाऱ्याने किती पैसे घेतलं हे पण बघावं लागेल। मी गेल्यानंतर वॉटर प्युरिफायर चालू केलाय। ही कटपळ मधली शाळा आहे, नायकुडे वस्तीची शाळा आहे। वॉटर प्युरिफायर बंद पडलेला होता,
दुरुस्त काल आम्ही गेलो होतो त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जवळजवळ सर्दी घसा वगैरे प्रॉब्लेम चालत होते त्या ठिकाणी तिथं व्यक्ती बोलत होत्या की तुम्ही एकदा या ठिकाणी या मग आम्ही त्यांचं ऐकून त्या शाळेमध्ये गेलो असता ते शाळेतले शिक्षक म्हणतात की या ठिकाणी लाईट नाही मला सांगा लाईट जर नसेल तर वॉटर प्युरिफायर बंद होत असेल लाईट जर नसेल वॉटर प्युरिफायर बंद पडत असेल मग या शिक्षकांचे पगार सुद्धा थांबवले पाहिजेत ना पगार थांबवल्यानंतर आपोआप चालू होते वॉटर प्युरिफायर मग हे कुठंतरी ही मेडशिंगे असेल हे कटपळ असेल हे सांगोला असेल या बोगस शाळांचा नवले साहेब कोमटेकरांनी येणारा 4 दिवसाचा अल्टिमेटम आहे समजा जर यांनी बोगस शाळा जर नाही खालसा केल्या तर 100% सांगोल्यातील सगळे जे काय प्राथमिक शाळेचे पालक आहेत हे आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही तुम्हाला बडतर्फ केल्याशिवाय सोडणार नाही लोक बोलायला लागलेत हा हो आमचा आरोप आहे लोक जनसामान्य माणसांच्यातनं आवाज आहे आता मला सांगा कोण पण लाच घेताना काय मी घेतलं म्हणून असं सांगतोय का नाही सांगत मग तो 7 महिने थांबण्याचं कारण काय कुमटेकर हा त्याला आदेश असताना बघा माझ्याकडे आदेश आहे हा आदेश आहे कुमटेकरला सदरचा ही सदरची शाळा खालसा करा आणि अहवाल मला पोचवा मग 7 महिन्यात कुमटेकर हा पगार कशाचा घेतोय कुमटेकरला ही शाळा खालसा करण्यासाठी शासन पगार देतंय नवले साहेबांनी त्यांना आदेश सोडलेले आहेत या आदेशाचं पालन शासनाच्या जी काय लेटर आहे त्याला कचरा कोंडी का दाखवतोय क्लासेस जर चालू असतील तर त्या क्लासेसचं टायमिंग किती असते 1 तास 2 तास तर शाळा चालू होती सकाळी 9ला ती दुपारी 3ला त्या शाळेचे दाखले जोडले तांदळवाडी शाळेला ती पोरं शालेय पोषण शालेय शिक्षण विभागाने पोषण कशासाठी केलं असतं एक क्रायटेरिया असतो तो की बाबा ह्या 4थीला हा पोषण पाहिजे 5वीला हा पाहिजे 6वीला त्या पोरांना पोषणचं कधी माहिती येणार त्यांचे एक्झाम पेपर कसे घेणार आहे तुम्ही आणि 3 ते 9 ह्या वेळेत आपलं 9 ते 3 ह्या वेळेत जर तो मुलगा कटपळ असेल तांदळवाडीला जर त्या पोराचं ऍडमिशन असेल तर तो प्रवास कमीत कमी 40 ते 50 किलोमीटरचा आहे ती शाळेत कधी जाणार आहे पोरगं तिथं पोषण कसं मिळणार आहे तांदूळ त्याला पोषण आहार नाही कशासाठी केला शासनाने त्या शाळेत पोरांचं दाखलाच सगळं तिथं ते माझ्याकडे पोच पण आहे किंवा त्या शाळेला मागणी केली किंवा कटपळ बंडगरवाडी चिकमोद मधले किती विद्यार्थी आपल्या शाळेत आहेत तर त्यांनी मला उत्तर असं दिलं की मुलाच्या जीवितास धोका असल्यामुळे आम्ही तुम्हाला ह्याची माहिती देऊ शकत नाही असं त्यांनी त्या संस्थे लेटर पॅड वरती मला माहिती अधिकारी तो दिलाय जर हा एखादा मुलगा आर्मीत सिलेक्शन झालं एखादं डिफेन्स मध्ये झालं त्याला व्हेरीफाय कसं होणार आहे क्रॉस चेकिंग मध्ये कसं होणार आहे त्यांचं त्या पोरांचं काय क्रॉस चेकिंग मध्ये सापडणार आहे तो मुलगा ऑटोमॅटिक बाहेर पडणार आहे त्याचं परत त्याला जबाबदार कोणी सर्व जबाबदार शिक्षण अधिकाऱ्याला नवले सर आणि कुमटेकर हे दोघं जबाबदार म्हणजे हे विद्यार्थ्यांचे नुकसान करायला लागलेत पालकांची दिशाभूल करायला लागले नवले सरीच्या काळातच पेपर फुटी झालते इथे विद्या मंदिरला संपूर्ण जबाबदार नवले साहेब आहे त्याला